हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। इराणला वाटाघाटी करायच्या आहेत, पण आता वेळ निघून गेली आहे। ट्रूथ सोशलवर डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट, इराणचं हवाई दल नौदलासोबत नेतृत्वही संपलंय, ट्रम्प यांचा दावा। अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराणचे जोरदार हल्ले, 20 ड्रोन आणि 30 मिसाईल टाकून बहरीनमधला अमेरिकन तळाला केलं लक्ष्य। बैरूतमध्ये हिजबुल्लाहच्या गुप्तचर तळांवर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला, नागरी वस्तीतील सॅटेलाइट यंत्रणा उद्ध्वस्त। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सक्रिय, पंतप्रधान मोदींची आखाती देशांच्या नेत्यांशी चर्चा। राज्यसभेच्या एका जागेसाठी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, शरद पवारांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा, तर राज्यसभेच्या जागेबाबत निर्णय झालेला नाही, आदित्य ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट। मुंबईत परदेशी महिला पर्यटकाची छेड काढणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात, दोघेही बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती, धुबीघाट परिसरात केला होता पाठलाग। आमदार रोहित पवारांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद, अजित पवारांच्या अपघातासंदर्भात कोणता नवा खुलासा करणार याकडे लक्ष। आणि पुण्यातील होळी इव्हेंटमध्ये कोसळला स्टेजचा काही भाग, घटनेत काही जण जखमी झाल्याची माहिती, मोठा अनर्थ टळला। आणि आता एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक राहिलेले असतानाही महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। पवारांनी राज्यसभेवर जावं असा आग्रह असल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। राज्यसभेची उमेदवारी कोणाला द्यायची याबद्दल आज उद्या ठरू असे ते म्हणाले। शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाबतीत सगळ्यांनी मिळून एक उमेदवार करावा यासाठी आम्ही उद्धवजींची आत्ता भेट घेतली। त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती केली की आदरणीय पवारसाहेबांनी राज्यसभेवर पुन्हा जावं असा आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सदस्यांचा देखील तेवढा आग्रह आहे। आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पवारसाहेबांच्या साठी आपण काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून उमेदवार ठरवण्याबाबतीत विचार करावा। परंतु उद्धव ठाकरेंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद त्यांनी असं सांगितलेलं आहे की काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा म्हणून निर्णय एकत्रितपणाने 1-2 दिवसात आपण करू, आज उद्या। दरम्यान या भेटीबाबत आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली। त्यांनी काय पोस्ट केली बघा। त्यांनी असं म्हटलेलं आहे या सगळ्या याच्यात की राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आज मातोश्री इथे उद्धव ठाकरेंची भेट घेतली। राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आणि लवकरच होईल। महाविकास आघाडीचे सर्व पक्ष या जागेबाबत आणि राजकीय जुळवणीबाबत चर्चेसाठी एकत्र येतील, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे। राज्यसभेच्या उमेदवारीतून भाजपकडून रामदास आठवले यांचा पत्ता कट करण्यात आला आहे का याबद्दल खरं तर मोठा प्रश्न आहे। उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती आठवलेंना देण्यात आलेली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नितीन नबीन यांच्याकडून आठवलेंना उमेदवारी न मिळण्याचे संकेत देण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी आपल्याला दिली आहे। दिल्लीवरून मुंबईत येताच रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेतली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्याबरोबर आहेत। कृष्णा, अगदी राज्यसभेच्या या जागेबद्दलची चर्चा सुरू झाल्यानंतर रामदास आठवले यांचं नाव जे ते पुढे येताना दिसत होतं, पण अर्थात या संदर्भातला निर्णय जो आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी करायचा आहे। खरंच रामदास आठवले यांना उमेदवारी मिळणार आहे की नाही, नेमकं काय? नक्कीच आपण पाहू शकतो राज्यसभेची
निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 5 तारीख आहे आणि यांची अंतिम मुदत त्यासाठी देखील पाहायला गेलं तर अनेक बैठका देखील पार पडल्या आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि त्यांची राज्यसभेची जी राज्यसभा देखील जी आहे ती आता संपणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर याआधी देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट रामदास आठवले यांनी घेतली होती आणि आजच देखील अगदी स्वतः वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांची उमेदवारी अर्ज मिळणार नसल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण एकूण ज्या अनेक बैठका देखील ज्या आहे ती पार पडली. राज्यसभेवरती देखील स्वतः रामदास आठवले हे देखील इच्छुक होते आणि त्यानंतर आता स्वतः रामदास आठवले यांचा जो आहे तो पत्ता कोट झालेला आहे. एकंदरीत म्हणजे कृष्णा हे निश्चित म्हणायचं का की रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे? अगदी पाहायला गेलं तर रामदास आठवले यांना जे आहे ती उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. नितीन नवीन यांच्याकडून देखील आठवले यांना उमेदवारी न मिळण्याचे संकेत देखील मिळालेले आहे. अगदी पाहिलं गेलं तर दिल्लीवरून मुंबईत येतात रामदास आठवले स्वतः मुख्यमंत्री दिल्लीवरून येतात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि एकंदरीत राज्यसभेच्या उमेदवारासाठी रामदास आठवले यांना ती थेट माहिती देण्यात आलेली आहे. धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल. आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. राज्यसभेच्या जागेकरता रामदास आठवले यांचं नाव आता वगळण्यात आलं असं कळतं आपल्याला सूत्रांकडनं. नितीन नवीन जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्याकडनं त्याबद्दलचे संकेत देण्यात आलेले आहेत. पुढे पाहूयात. अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. AAIBनं जाहीर केलेल्या 22 पाणी तपास अहवालात अजित पवारांचं विमान झाडाला धडकल्याचं म्हणण्यात आलंय. AAIBच्या या अहवालावर रोहित पवारांसह जय पवारांनी ही शंका उपस्थित केली होती. आता छगन भुजबळ यांनीही या अहवालावर आश्चर्य व्यक्त केलंय. विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान झालेलं दिसलं असतं असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. परंतु हे संपूर्ण चुकीचंच आहे. पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजेत आणि त्यांनी न झोपता जे आहे पूर्णपणे विमानाचा जो आहे ताबा घेऊन त्याप्रमाणे ते विमान चालवलं पाहिजे. तर तो मालक जर अशा रीतीने जर झोपला असेल तर हा निष्काळजीपणा आणि माजोरीपणा आहे. त्याच्यावर कारवाई करायला लागेल. तर त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, मीडियाचे लोक जमले होते. ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे. त्याच्यामुळे मलासुद्धा आश्चर्य वाटलं कुठल्या झाडाला आदळलं. एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं. कुणीतरी ते बघितलं असेल ना. मग कुठल्या तर ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार. आता जर विमानतळ बंद असतील, जहाजं बंद असतील, माणसं आपले अडकून पडलेत ना तिकडे, विद्यार्थी अडकून पडले, त्यांना कसं काय आणायचं? कारण विमानतळ बंद आहे. बरं, तेलाचे भावसुद्धा जे निश्चितपणे जे आता अडचणीत येणार आहेत. त्यामुळे ठीक आहे, कांद्याचा प्रश्न तर आपला आहेच, इतरसुद्धा प्रश्न आहे भाजीपाल्याचा. परंतु ह्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की हे नुकसान जे आहे केवळ एका घटकाचं होत नाही आहे, अनेक घटकांचं होत आहे.